आपण बघतोय एबीपी माझा आणि न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता थेट जाणार आहोत आपण ठाण्यामध्ये. गडकरी रंगायतन इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होते आणि तिकडे उद्धव ठाकरे बोलतात. थेट जाऊया. पाहिले ना, मग याला म्हणतात वाघ, याला म्हणतात वाघीण. घाबरायचं नाही, आहे ना आई एकविरा आपल्या पाठीशी आहे. बघू ना कोण येतं मध्ये आपल्या आडवं. कोण आडवायचं तेच बघू. आडवं येणाऱ्याला आडवं करून पुढे जातो तो शिवसैनिक. आणि तीच वेळ आहे, कदाचित आई एकविरा आपली परीक्षा बघत असेल की तुमची सगळी आयुधं काढलेत, आता कशी लढता बोला. बस तुझ्या आशीर्वादाचं आयुध आमच्याकडे साठी पुरेसे आहे. त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून, आता दिवाळी येते, महिषासूर मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवून द्यायचंय. ही त्यांचा तुम्ही बघितलं ना चित्रफितीमध्ये दरबार, म्हणजे लोक कशी येत होती, कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते. ते आशीर्वाद फुकट नाही जाणार, कधीच फुकट नाही जाऊ शकत. गोरगरिबांचे आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर, आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला, सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो. आणि धाराशिवला आपला ओमदादा आहे, ओमराजे निंबाळकर, प्रचंड सभा झाली. आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला. शेतकरी म्हटल्यानंतर काय बिचाराचं मळके कपडे, धोतर बितर सुद्धा काय कसं, आणि मला म्हणाला, साहेब मला ओमदादाला निवडणुकीसाठी मदत करायची. म्हटलं मदत, मी म्हटलं काय नाही, मला त्याला मदत करायची. बघितलं एक छोटीशी अशी एक पुरचुंडी म्हणा काहीतरी हातामध्ये होती. आता तुम्ही विचार करा, त्या शेतकरी एक तर दुःखात, आता तर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झाले. शेतकरी कधी तसा आनंदात असू शकत नाही, कारण पीक आलं तरी हमीभाव नसतो, पीक गेलं तर सगळंच गेलं. आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी, हा माझा ओमदादा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुलाची पाकळी द्यायला आला होता. केवढे मोठे आशीर्वाद होते. म्हणजे त्या शेतकऱ्याचा 1 रुपया या गद्दारांच्या 1000 कोटी बरोबर होते. आणि ही आपल्या आयुष्याची कमाई आहे. ज्या मार्गावरनं आपण चाललेलो आहोत हे ठीक आहे, त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत, पदं दिली जात आहेत, पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला, आता तर वापर संपलाच आहे, पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडीत त्यांना फेकून दिलं जाईल आणि मग कपाळावरती हात बडवत याच ठाण्यामध्ये फिरताना तुम्हाला दिसतील. काय करतायत,